मित्रांनो, आजची कथा माझी आणि माझ्या आत्याच्या सुनेची आहे. मी एका कामानिमित्त पुण्याला गेलो होतो आणि पुण्याला गेल्यावरती माझा इंटरव्ह्यू सकाळी होता. पण कंपनीच्या काही कारणास्तव इंटरव्ह्यूची वेळ ही संध्याकाळी 5 वाजता अशी ठेवण्यात आली. सकाळी 9 वाजता कंपनीत पोहोचलेलो मी 5 वाजेपर्यंत काय करायचं म्हणून डोक्यात एक युक्ती आली की तिथेच माझ्या आत्याच्या मुलाचे घर होते आणि त्याच्या घरी जायचं ठरवलं. कारण 5 ते 6 तास कुठेच टाईमपास करू शकत नव्हतो. त्यामुळे आणि मला कंटाळाही भरपूर आला होता आणि मला झोपायचंही होतं. म्हणून मी सगळ्यात सोपी आयडिया केली, ती म्हणजे त्यांच्या घरी जायचे. माझ्या आत्यांचा मुलगा ज्याचं वय 32 असेल आणि त्याची बायको म्हणजेच माझी वहिनी, तिचं वय साधारण 35 असेल आणि माझ्या आत्यांचा मुलगा हा कानाने बहिरा आणि थोडा अपंग. त्याचं लग्न हे त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलीसोबत केले, कारण त्यासाठी मुलगीच मिळत नव्हते. ही मुलगीच्या घरात पैसे देऊन लग्न जमवलं होतं आणि कसं तरी त्याचं लग्न झालं आणि माझी वहिनी 7 ते 8 वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यात आली. आमच्यामध्ये मग मी डायरेक्ट घरी गेलो आणि वाटलं घरी सगळे असतीलच, तर माझ्या आत्या आणि मामा हे एका पाहुण्याकडे गेले होते आणि ते तिथं कमीत कमी 3 ते 4 दिवस राहणार होते. घरी दादा आणि वहिनी दोघेच होते. त्यांची 2 मुलांना त्यांनी हॉस्टेलला टाकलं होतं आणि हॉस्टेल हे कराडमध्ये होतं. मुलाचं पण टेन्शन नव्हतं आणि माझं दादा त्याचं दुकान होतं, पण दुकान त्याने बंद केलं आणि आता तो झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करत होता आणि त्याची जॉबची लोकेशन ही त्याच्या घरापासून 20 ते 22 किलोमीटर दूर होते. मी घरी गेलो, बेल वाजवली. मला वहिनी डायरेक्ट गाऊनवरच दिसल्या. घरी असताना मी जेव्हा जात होतो तेव्हा ती ड्रेसवर असायची, पण आता ती डायरेक्ट गाऊनवर होती. गाऊनसुद्धा अगदी डेपनेक असा होता. ती नंतर जरा वाकल्यावरती मला तिचे व्यक्तिमत्व दिसले होते. ते मला बघून आश्चर्यचकितच झाले आणि मला बोलली की काय, कुठे रस्ता चुकला आहे का, कसं काय आठवण आली वगैरे. तर मी बोललो की तुझी तर आता माझ्याकडे दुर्लक्षच करत आहे, त्यामुळं मीच तुमची आठवण काढून इकडे तुमच्याकडे आलो आहे. कॉल नाही, तुम्ही बोलत नाही, मेसेज नाही. ती बोलली ठीक आहे, पहिले आत ये, मग बाकी सगळं बोलूया. मी जाऊन फ्रेश झालो, तोंड धुतलं आणि बॅगेमधून टॉवेल काढला आणि तोंड पुसत सोफ्यावरती जाऊन बसलो. त्यावर वहिनी कॉफी घेऊन आली. 2 ग्लास होते. 2 ग्लासमध्ये 1 कॉफी माझ्यासाठी तर 1 कॉफी तिच्यासाठी होती. टेबलावर कॉफी ठेवली आणि ती माझ्या समोर बसली आणि माझ्याकडे बघत होती. आता 4-5 वर्षा पहिले मी असा होतो की माझं पोट वाढलेलं होतं. चेहऱ्यावरती दाढी वगैरे टाईम टू टाईम करत नसल्यामुळे खूप जास्त दाढी वाढायची, केस खूप वाढायचे, त्यामुळे माझा लुक चेंज झाला होता. पण आता इंटरव्ह्यूमुळे मी मस्त सिव्हिल ड्रेस, शूज वगैरे घालून आलो होतो. दाढी वगैरे अगदी व्यवस्थित कटिंग केली होती आणि माझ्या फॉर्मल शर्टची पॅन्ट होती. मग त्यामध्ये मी थोडा हँडसमच दिसत होतो. वहिनीला माझ्यात काय दिसलं माहीत नाही. ते कॉफी पीत कॉफीवर कमी आणि माझ्यावर जास्त लक्ष होतं. तिने टी व्ही चालू होती, ती टी व्ही बंद केल्या आणि माझ्याबरोबर बोलू लागली. बोलता विषय निघाला गर्लफ्रेंडचा. ती बोलली, तुला आजपर्यंत किती गर्लफ्रेंड आहे? कारण मला वाटते तुझ्या अशा लुकमुळे निदान 4 ते 5 तुझ्या गर्लफ्रेंड असतीलच. मी बोललो, तुमच्या तोंडात साखर पडू दे, पण आताची कंडिशन अशी आहे की माझी गर्लफ्रेंड नाही. खूप मिस करतोय मी गर्लफ्रेंडला किंवा माझ्या आयुष्यात एखाद्या फ्रेंडला जी गर्ल असेल. सगळ्यात पाहिलं तर वहिनी जेव्हा टिपायवरती कॉफी ठेवायला वाकली तेव्हा मला तिच्या डायरेक्ट व्यक्तिमत्व दिसत होते.
ती हाईटने 4.5 फूट असेल. थोडी जाड होती, पण तिचे व्यक्तिमत्व कमीत कमी 40च्या असेल. आणि हे लग्न आधीपासूनच असे होते. माझे फॉर्मल पॅन्ट होती, पण वरून माझी भावना खूप दाटून येताना दिसत होती. कारण असे व्यक्तिमत्व मी डायरेक्ट बघितले होते. आणि स्किन कलरचा तो गाऊन होता, सो तिचे व्यक्तिमत्व उठून दिसत होते. तिने मला बघितले की मी तिचे व्यक्तिमत्व बघतोय. पण 5-6 वर्षांनी आम्ही भेटलेलो होतो त्याची एक्साइटमेंट होती माझ्या डोक्यामध्ये. तेव्हा तो विचार आला की दादा डोक्याने तर आणि कानाने अपंग. वहिनी पैशासाठी लग्न केलं असेल, त्यामुळे ते दादाकडे जास्त लक्ष देणार नाही. त्यामुळे आपल्याला इथे चान्स मिळू शकते. म्हणून मी वहिनीच्या पुढे मागे फिरू लागलो. तिला जे पाहिजे नको सगळ्या गोष्टी देऊ लागलो. त्याने देखील मला अगदी लहान आणि लाडका म्हणून जवळ केलं. पण तो विषय कधीच अनुभवापर्यंत गेला नाही. ती माझ्याकडून काम करून घ्यायची. बदल्यामध्ये मला जे काही पाहिजे ते द्यायचे. खायच्या प्यायच्या वस्तू, कुठे बाहेर असायचं तर त्या सगळ्या गोष्टी द्यायची. कपडे घ्यायचे. पण अनुभवपर्यंतचा विषय कधीच होईल असं मला वाटत नव्हतं. मी विचार करत होतो. त्यानंतर मी दादाचा विषय काढला तर ती बोलली की दुकान बंद करून घरात बसला आहे. मला त्याच्याबद्दल 1%ही किंमत नाहीये. माझ्या मुलांना माझा सासरा सांभाळतोय. नवरा म्हणून त्यांनी फक्त मुलं काढायचं काम केलं आहे. असं ऐकल्यावर मी थोडं शॉक झालो. तर ती मला बोलली की तुला वाईट वाटेल, तुझा दादा आहे, पण मला नवरा म्हणून त्यांनी कधीच काही केलं नाही. फक्त फॉर्मॅलिटी होती. 2 मुलांना जन्माला घातला आणि आता त्यांचा मंदपणा खूप जास्त वाढला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काहीच काम होईना. झोमॅटोमध्ये येतो, 15,000 पगारासाठी लागला आहे, पण ऑर्डर डिलिव्हरी करताना त्यांच्याकडून खूप सारे चुका होतात. त्यामुळे त्याला हातात 5,000 ते 6,000 रुपये पगार येतोय. फक्त घरात बसून राहायला नको आणि घरात बसून बसून आमचे भांडणं व्हायला लागली. म्हणून मी तिला जॉबला पाठवलं. जॉबमधून रात्री 12-12:30 वाजता येतोय आणि डायरेक्ट झोपतोय. त्याला या गोष्टीची समज नाही की त्याची एक बायको आहे. मित्रांनो, मी सगळी दुखभरी कहाणी वहिनीचे तोंडून ऐकून घेतले आणि मला डाऊट आला तर 100% ही ते व्हिडिओ बघून हाताने अनुभव वगैरे करत असणार. कारण तिच्या शरीराची रचना तशीच झाली होती. तिच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येत होते. काळजी करू नको, काही झालं तर मी माहेरी परत जाऊ शकत नाही. नाहीतर मला या माणसासोबत राहण्यात काही इंटरेस्ट नाही. मला 100% कळालं की विषय तापलेला आहे. काहीतरी अशा गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये की यांना यामध्ये एवढा त्रास होतोय. यानंतर मला जेवायला काय करायचं असं विचारून वहिनी किचनमध्ये गेली. मी देखील मोबाईल बघितला. घरी फोन करून बोललो की इंटरव्ह्यूची डेट आणि टायमिंग एक्सचेंज केले, त्यामुळे मला जरा थांबावं लागणार आहे. आणि मम्मीला सांगितले की मी आत्याच्या घरी आलोय. आणि त्यानंतर मी वहिनीकडे गेलो. वहिनी किचनवरती चपात्या करताना जेव्हा चपात्या लाटण्यासाठी पुढे मागे होत होती, माझी नजर तिच्या व्यक्तिमत्वावरून दुसरीकडेच जाईना. कंटिन्यू तिथेच बघत होतो. तिला जेव्हा समजलं की मी तिच्या व्यक्तिमत्वाकडे बघतोय, तिने मला डायरेक्ट विचारलं की सुशील काय बघतोयस? मी बोललो काही नाही, किती त्रास घेत जगत आहेस हेच बघत आहे. मी असं बोलताच ती डायरेक्ट माझ्याकडे वळली आणि माझ्यापाशी येऊन मला बोलू लागली की या गोष्टी सगळ्या तुला दिसल्या, पण तुझ्या दादाला कधी दिसणार काय माहीत. मी तिला बोललो की मी खरं सांगू का, जेव्हा तू लग्न करून आलीस तेव्हा मला असं वाटत होतं की दादा तुला रात्रीचं समाधान देऊ शकत नाही. कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीसाठी गोळ्या चालू आहे. त्या गोळ्यामुळे
डॉक्टरनं सांगितलं होते की त्याला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहू शकत नाही. तरीसुद्धा तुम्हाला 2 मुलं झाले. या गोष्टीचं समाधान होतं की आता तरी तू अनुभवासाठी स्पीड असशील. पण आता तू जे बोललीस त्या बोलण्यावरून मला असं जाणवले की तुला जर मी काही मदत करू शकलो तर 100% मला सांग. मी 2-3 दिवस आहे. खरोखर जर मला तुझी मदत करता आली तर मला खूप भारी वाटेल. ती बोलली की तू काय मदत करणार आहेस मला? तुला काय इंटरेस्ट असेल माझ्यासारखा 40 वर्षाच्या बाईमध्ये? तुझ्यासाठी तर 20-25 वर्षाच्या मुली तयार असतील. मी बोललो, जे तयार असतील, जे होणार आहे या गोष्टीवर न बोलता आपण आताच्या चालू गोष्टीवर बोलूया. आणि मला खरोखर असं वाटलं की आमच्यामध्ये आता काहीतरी होणार आहे. आणि मी तिच्या जवळ गेलो. मी तिच्या जवळ जाऊन उभा होतो. खाली माझा पाय तिच्या पायाच्या शेजारी होता. माझा गुडघा तिच्या मांड्याच्या मध्ये होता आणि मी माझं तोंड तिच्या तोंडासमोर नेलं. तेव्हा तिने डायरेक्ट तिच्या मांड्या अडकल्या आणि माझ्या पायावर तिची नको ती जागाची स्पर्श होऊ लागली. आता जास्त काही विचार न करता मी तिच्या हातातले लाटणं साईडला ठेवलं आणि डायरेक्ट तिच्या ओठांना पापी द्यायला लागलो. तिने सगळ्यात पहिल्यांदा मला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न असा होता की मागे ढकलत नाही होती. ती मला ओढू लागली आणि माझ्या पाठीला घट्ट धरून ती मला पापी करू लागली. कमीत कमी 10 मिनिटे चाललेले पापीमध्ये तिच्या डायरेक्ट जीवनामधून पाणी टपकायला सुरुवात झाली होती आणि मला माझ्या पायावरती पाणी जाणवत होते. ती एवढी उत्तेजित झाली होती की तिने मला पूर्ण खाऊन टाकलं असतं. मी देखील जास्त वेळ न गमावता माझा एक हात तिच्या पाठीवरून फिरवत तिला स्वतःकडे गच्च वरून धरलं. वहिनीचा श्वास आता खूप वेगाने चालला होता आणि तिने माझे ओठ अक्षरशः ओढून घ्यायला सुरुवात केली होती. तिचे ते 40चे व्यक्तिमत्व माझ्या छातीवर रगडले जात होते, ज्यामुळे माझ्या अंगावरती वीज अधिकच सळसळू लागली. वहिनी लाजत पण तितक्याच आवेशाने माझ्या कानात कुजबुजली. सुशील, हे तू काय करतोयस? तुला माहीत आहे ना आपण काय करतोय ते चुकीचं आहे. मी तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणालो, वहिनी, जे दादा तुला देऊ शकला नाही ते सुख द्यायला मी आलोय. आज कोणाची भीती नको. मुलं नाहीत, दादा कामावर आहे आणि आत्या पण नाहीत. आज फक्त तू आणि मी. माझं हे बोलणं ऐकून तिने मला अजून जोरात मिठी मारली आणि म्हणाली, आजपर्यंत मी स्वतःला खूप रोखून धरलं होतं रे, पण आज तुझा हा अवतार बघून मी स्वतःला विसरले आहे. मला खूप गरज आहे तुझी. मी तिला किचनच्या ओट्याला टेकवून तिच्या मानेवर एका खांद्यावर पापी द्यायला सुरुवात केली. तिचा तो रेशमी गाऊन हळूहळू खांद्यावरून खाली सरकत होता. तिने आपले दोन्ही हात माझ्या केसात फिरवत मला अधिकच जवळ ओढलं. ती म्हणाली, सुशील, तुला माहीत आहे का किती रात्री मी एकटीच रडून काढल्या आहेत. दादा शेजारी झोपलेला असतो पण त्याला काही अस्तित्वच जाणवत नाही. मला वाटायचं माझे आयुष्य असंच संपणार, पण आज तू आलास आणि मला पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतंय. मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, वहिनी, तू दिसायला एवढी सुंदर आहेस आणि तुझं हे व्यक्तिमत्व कोणाचंही मन विचलित होईल. आज तुला मी अजिबात निराश करणार नाही. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडालो होतो. तिने तिचा हात माझ्या शर्टच्या बटनाकडे नेला आणि एक एक बटन सेल करायला सुरुवात केली. तिची बोटे माझ्या छातीवर स्पर्श करत होती. तेव्हा मला स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटत होतं. ती हळूच म्हणाली, किती स्ट्रॉंग आहेस रे तू. दादा तर अगदीच कमकुवत वाटतं तुझ्यासमोर. आज मला तुझी ताकद अनुभवायची आहे.
मी तिला उचलून घेतलं आणि थेट हॉलमधल्या सोफ्यावर घेऊन गेलो. सोफ्यावर बसल्यावर तिने स्वतःहून तिचा गौन बाजूला केला आणि माझ्यासमोर ती पूर्णपणे तिच्या नैसर्गिक सौंदर्यात उभी राहिली. तिची ती गोरी कातडी आणि भरलेले शरीर बघून मी अवाक झालो. तिने मला जवळ ओढलं आणि म्हणाली, "बघ सुशील, आज जे काही आहे ते तुझंच आहे. मला असं सुख दे की मी आजपर्यंतचा सगळा त्रास विसरून जाईन." आम्ही दोघेही सोफ्यावर एकमेकांत गुंतलो होतो. बाहेर पावसाची रिपझिप सुरू झाली होती आणि आत आमच्या प्रेमाचा डोंगर उभा राहत होता. वहिनीच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच ओढ होती. ती वारंवार सांगत होती, "सुशील, सोडू नकोस मला. आज मला पूर्ण हवी आहेस तू." मी देखील तिला पूर्ण समाधान देण्यासाठी सज्ज झालो होतो. आमचं ते रोमॅन्टिक बोलणं आणि एकमेकांना दिलेली साथ त्या रात्रीला अस्वर्णीय बनत होती. तिने माझ्या कानात कुजबुजत विचारलं, "उद्या सकाळी इंटरव्ह्यूला जाणार आहे ना?" मी हसून म्हणालो, "आता तर फक्त तुझ्याच इंटरव्ह्यूमध्ये पास व्हायचं आहे वहिनी." आमचा हा खेळ असाच पुढे रंगत गेला. वहिनीच्या त्या शब्दांनी माझ्या अंगात अजूनही ऊर्जेचा संचार झाला. सोफ्यावर आमची ती जवळीक आता एका वेगळ्याच शिखरावर पोचली होती. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि खिडकीवर पडणाऱ्या थेंबाच्या आवाजासोबतच आमचा श्वासांचाही वेग वाढत होता. वहिनीने माझे दोन्ही हातात हात घेतले आणि आपल्या ओठांजवळ नेऊन म्हणाली, "सुशील, आज मला कळतंय की खरं सुख काय असतं. इतकी वर्षे मी फक्त एका यंत्रासारखे जगत होते. पण आज तुझ्या स्पर्शाने मला जाणीव करून दिली की मी अजूनही तरुणी आहे आणि मलाही कोणीतरी हवंय." मी तिच्या कपाळावर पापी दिली आणि म्हणालो, "वहिनी, तू फक्त सुंदरच नाहीस, तर खूप समजूतदार आहेस. दादाची परिस्थिती मी समजू शकतो, पण तुझ्या इच्छा मारून जगणं हे चुकीचं आहे. आजपासून मी तुझा हा एकटेपणा कायमचा दूर करेल." ती हळूच माझ्या मिठीत शिरली आणि माझ्या छातीवर डोकं ठेवून बोलू लागली, "तुला माहिती आहे का, जेव्हा जेव्हा तू सुट्टीत यायचास तेव्हा मी तुझ्याकडे बघून विचार करायचे की तू किती मोठा झाला आहेस. पण आपल्या नात्याच्या मर्यादामुळे मी कधीच काही बोलू शकले नाही. पण आज तू स्वतःहून पुढाकार घेतलास आणि माझं मन जिंकलं आहेस." मी तिची हनुवटीवर धरली आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, "वहिनी, आज रात्री जे काही घडलं ते फक्त आपल्या दोघांमधलं गुपित राहील. तू फक्त आजच्या रात्रीचा आनंद घे." तिने लाजत होकार दिला आणि माझ्या मानेभोवती हात गुंफले. वहिनीच्या शरीराचा तो सुगंध आणि तिची ऊब मला वेड लावत होती. आम्ही हळूहळू सोफ्यावर उठून बेडरूमच्या दिशेने गेलो. बेडरूममध्ये गेल्यावर वहिनीने झिरझिरीत पडदे ओढले आणि मंद दिवा लावला. प्रकाशाच्या त्या तांबूस छटामध्ये तिचं शरीर अजूनही मादक दिसत होतं. ती बेडवर बसली आणि मला आपल्याकडे ओढत म्हणाली, "ये ना सुशील, आज कोणाचीही भीती नाही. आज मी तुझी वहिनी नाही, तर फक्त तुझं प्रियशी आहे असं समज." मी तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि तिला गच्च मिठीत घेतलं. आमचं एकमेकांशी चाललेलं ते रोमॅन्टिक बोलणं आणि मधूनच मिळणारे ते उबदार स्पर्श आम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होते. वहिनी वारंवार सांगत होती की तिला आजपर्यंत अशी कधीच वाटलं नव्हतं. रात्रीचे 2 वाजले होते तरी आम्हाला वेळेचं भान उरलं नव्हतं. तिने माझ्या कानात हळूच विचारलं, "जर मी तुला कायमचं पुण्यात राहण्यासाठी बोलवलं तर येशील का?" मी हसून म्हणालो, "तुझ्यासाठी तर मी कुठेही यायला तयार आहे." आमची ही रात्री अशीच प्रेमाच्या आणि सुखाच्या वर्षावात न्यावून निघाली होती, जिथे फक्त आमचे श्वास आणि मनाचे संवाद गुंजत होते. रात्रीचे 3-3:30 वाजत आले होते, पण आमच्यातील उत्साह अजिबात कमी झाला नव्हता. बेडरूममधील तो मंद प्रकाश वहिनीच्या चेहऱ्यावर पडला होता.
ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. ती माझ्या मिठीत अगदी शांतपणे विसावली होती, पण तिचे डोळे अजूनही काहीतरी शोधत होते. तिने माझा हात आपल्या हाताने कुरवाळत विचारले, "सुशील, खरं सांग, तुला माझ्याबद्दल असं काही वाटलं होतं का? म्हणजे आधी जेव्हा तू यायचास तेव्हा?" मी तिच्याकडे बघत हसलो आणि म्हणालो, "वहिनी, खोटं कशाला बोलू? तू जेव्हा जेव्हा समोर यायचीस ना, तेव्हा माझं लक्ष तुझ्याकडेच असायचं. पण तेव्हा मी लहान होतो आणि दादाचं नवीनच लग्न झालं होतं. त्यामुळे मनात असूनही मी कधी काही बोलू शकलो नाही. पण आज तुला एवढ्या जवळ बघितल्यावर वाटतंय की देवाने ही संधी मुद्दाम आपल्यासाठीच निर्माण केली आहे." माझं हे बोलणं ऐकून वहिनीने मला अजून जवळ ओढलं. ती म्हणाली, "आज खऱ्या अर्थाने मला स्त्री असण्याचा अभिमान वाटतोय. दादासोबत असताना मला नेहमी असं वाटायचं की माझं आयुष्य संपलंय. मी फक्त मुलांसाठी आणि संसारासाठी जगते. पण तुझ्या स्पर्शाने मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. तू जेव्हा मला मगाशी किचनमध्ये पकडलंस ना, तेव्हाच माझं अर्ध भान हरपलं होतं." मी तिच्या ओठांवर बोट ठेवत आणि म्हणालो, "वहिनी, आता फक्त सुख अनुभवायचंय. बाकी सर्व दुःख विसरून जा." तिने माझ्या हाताला पापी दिली आणि लाजत म्हणाली, "उद्या सकाळी जेव्हा तू इंटरव्ह्यूला जाशील तेव्हा माझं मन कसं लागेल कोणास ठाऊक. मला तर वाटतंय तू जाऊच नकोस. असंच माझ्याजवळ राह." मी तिच्या केसावरून हात फिरवत म्हणालो, "मी कुठेही गेलो तरी तुझं हे रूप आणि ही रात्र माझ्या कायम लक्षात राहील. आणि आता तर मी पुण्यातच असणार आहे, त्यामुळे आपलं भेटणं होतच राहील." वहिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. ती आता अधिकच मोकळेपणाने बोलू लागली होती. तिने विचारले, "तुला माझ्या शरीरात सर्वात जास्त काय आवडलं?" मी तिच्या डोळ्यात बघत मिश्किलपणे म्हणालो, "तुझं हे गोड बोलणं आणि तुझं ते 40चं व्यक्तिमत्व, ज्याने मला पहिल्या क्षणापासूनच घायाळ केलंय." हे ऐकताच तिने लाजून आपलं तोंड माझ्या छातीशी लपवलं आणि म्हणाली, "खूप बदमाश आहेस तू सुशील. पण तुझा हा अंदाज मला खूप आवडला." रात्र सरत होती आणि बाहेरचा पावसाचा आवाज आता शांत झाला होता. पण आमच्या मनातील भावनांचा पाऊस मात्र अजूनही कोसळत होता. वहिनीने माझ्याकडे बघितलं आणि हळूच म्हणाली, "सुशील, आज रात्री जे झालं ते स्वप्न तर नाही ना?" मी तिला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणालो, "नाही वहिनी, हे स्वप्न नाही, ही आपली हकीकत आहे. आम्ही पुन्हा एकदा एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. एका नवीन पहाटेची वाट पाहत तिथे फक्त आमचे प्रेम आणि एकमेकांबद्दलची ओढ शिल्लक होती." पहाटेचे 4 वाजत आले आणि खिडकीतून येणारा गारवा आता वातावरणात अधिकच भर घालत होता. वहिनी माझ्या कुशीत शिरली होती आणि तिचा उबदार श्वास माझ्या मानेवर आदळत होता. तिने हळूच मान वर केली आणि माझ्या डोळ्यात बघत विचारलं, "सुशील, समजा जर कधी कोणाला हे कळलं तर तुला भीती नाही वाटत का?" मी तिचा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. "वहिनी, भीती कशाला? हे सुख फक्त आपलं आहे. आणि तसंच ज्या नात्याला फक्त नावालाच आयुष्य उरलं होतं, तिथे जर तुला थोडा आनंद मिळत असेल तर त्यात काहीच पाप नाही. कोणालाही काहीच कळणार नाही, कारण हे आपल्या दोघांच्या मनातील गुपित आहे." माझं हे बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं. तिने माझे केस नीट केले आणि म्हणाली, "तू खूप समजूतदार आहेस रे. आज मला इतकी वर्षानंतर इतकी शांत झोप येणार आहे." ती पुढे बोलू लागली, "तुला माहिती आहे का, दादा कामावरून आल्यावर कधीच माझ्याकडे प्रेमाने बघत सुद्धा नाही. फक्त आपलं काम झालं की तो झोपून जातो. त्याला माझ्या इच्छा, माझ्या आवडीनिवडी याचं काही देणं घेणं नसतं.
पण आज तू माझ्या प्रत्येक भावनेला महत्त्व दिलंस. तुझा तो स्विल ड्रेसमधला लूक बघूनच मी ठरवलं होतं की आज तुला सोडायचं नाही. मी हसलो आणि म्हणालो, म्हणजे कॉफी पिताना जे तू माझ्याकडे बघत होतीस तो सगळा प्लॅन होता तर? ती लाजून म्हणाली, हो, थोडा तर होताच. पण तू इतक्या लवकरच प्रतिसाद देशील असं वाटलं नव्हतं. तू जेव्हा किचनमध्ये माझ्या जवळ आलास आणि तुझा स्पर्श झाला तेव्हाच माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. आम्ही बराच वेळ असेच गप्पा मारत बसलो होतो. तिने तिच्या माहेरच्या गोष्टी, तिच्या गरिबीचे दिवस आणि लग्नानंतरचा तिचा संघर्ष सगळा मला सांगितलं. तिचा मन मोकळं होत होतं आणि मलाही तिच्याबद्दल अधिकच आपुलकी वाटत होती. ती म्हणाली, सुशील, मला वचन दे की तू मला विसरणार नाहीस. नोकरी लागली की तू मोठा माणूस होशील. मग माझ्यासारखी ही साधी वहिनी तुला आवडेल का? मी तिच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणालो, असं कधीच होणार नाही. तू माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहेस जिने मला खऱ्या सुखाची ओळख करून दिलीस. पुण्यात आलो की हक्काने तुझ्याकडेच येणार. तिने मला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली. सकाळची वेळ जवळ येत होती. पक्ष्यांचा किलबिलाट येऊ लागला होता. वहिनी बेडरूमवरून उठली. तिने निखरलेले केस सावरले आणि माझ्याकडे बघत एक मादक हास्य दिले. ती म्हणाली, आता आवरलं पाहिजे. दादांच्या येण्याची वेळ होईल. पण आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. मी देखील उठलो आणि तिला मागून मिठी मारली. आमचं हे नातं आता एका वेगळ्याच वळणावर पोचलं होतं, जिथे मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या. पण मनाला एक मात्र वेगळीच शांत मिळाली होती. सकाळचे 5 वाजले होते आणि खिडकीबाहेर आता अस्पष्ट उजेड दिसू लागला होता. वहिनी बेडवरून उठली, पण तिचं मन मात्र अजूनही त्या रात्रीतच अडकलं होतं. तिने आपला गाऊन नीट सावरला आणि आरशासमोर उभी राहून स्वतःचे उखरलेले केस नीट करू लागली. आरशात बघताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. जणू काही तिने अनेक वर्षाचा वनवास संपवला होता. मी बेडरूमवरूनच बसून तिला बघत होतो. तिने आरशासमोरूनच माझ्याकडे बघितलं आणि मिश्किलपणे हसून म्हणाली, काय बघतोयस असं एकटक? आता आवरून घे. दादाची यायची वेळ जवळ आली आहे. तो रात्रीचा शिफ्ट संपवून कधीही बेल वाजवेल. मी उठलो आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. तिला मागून विळाका घातला आणि तिच्या मानेवर हळूच ओठ टेकवले. वहिनी पुन्हा एकदा शहारली आणि डोळे मिटून म्हणाली, सुशील, बस आता. पुन्हा जर सुरू केलं तर तुला जाऊच देणार नाही. आणि तुला तर इंटरव्ह्यूला जायचंय ना? मी म्हणालो, इंटरव्ह्यू तर होत राहतील वहिनी, पण असा वेळ पुन्हा मिळेल की नाही कोणास ठाऊक. मी आज खरोखरच खूप सुंदर दिसते. हे तुझं रूप माझ्या डोळ्यांत साठवून ठेवायचं वाटतंय. तिने मागे वळून माझे दोन्ही गाल धरले आणि म्हणाली, वेडा आहेस तू, पण हा वेडापणा मला आवडला आहे. आज तू मला जे सुख दिलेस त्यासाठी मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन. पण आता आपल्याला सावध राहावं लागेल. वहिनी किचनमध्ये जाऊन चहा ठेवू लागली आणि हॉलमध्ये येऊन माझे कपडे नीट करू लागलो. 5-10 मिनिटातच वहिनी चहाचे 2 कप घेऊन बाहेर आली. आम्ही सोफ्यावर बसून चहा पिऊ लागलो. वातावरणात आता अगदी शांत होते. पण आमच्या दोघांच्या मनात मात्र त्या रात्रीच्या आठवणीचे तरंग उमटत होते. चहा पिता पिता ती हळूच म्हणाली, सुशील, जेव्हा दादा येईल तेव्हा तू अगदी नॉर्मल वाग. त्याला संशय येता कामा नये. तसंही त्याला काही लवकर समजत नाही, पण तरी आपण जपलेले बरं. मी मान हलवली आणि म्हणालो, काळजी नको करू वहिनी, मी सगळंच मॅनेज करेल. पण तू मात्र स्वतःला सावर, कारण तुझे डोळेच सगळं सांगून जात आहे की तू आज किती आनंदी आहेस. तेवढ्यात दारावरची बेल वाजली
वहिनीचा चेहरा थोडा काळवंडला, पण तिने लगेच स्वतःला सावरलं. तिने माझ्याकडे एक सूचक कटाक्ष टाकला, ज्याचा अर्थ असा होता की आता आपल्याला पुन्हा देवरबाबीच्या नात्यात शिरावं लागेल. तिने दरवाजा उघडला. समोर दादा उभा होता, थकलेला आणि विस्कटलेल्या आवारात. त्याने आत येऊन माझ्याकडे बघितलं आणि एक कोरडं हसू दिलं. वहिनी त्याला म्हणाली, "अहो, सुशील आलाय पुण्याला. त्याचा इंटरव्ह्यू होता ना म्हणून. रात्री उशीर आला, तुम्ही कामावर होता म्हणून मी त्याला झोपायला सांगितलं." दादाने फक्त मान डोलवली आणि काही न बोलता तो आतल्या खोलीत निघून गेला. वहिनीने माझ्याकडे बघून डोळा मिचकावला. मी माझी बॅग भरली आणि बाहेर पडण्यासाठी तयार झालो. दारापर्यंत वहिनी मला सोडायला आली. जाताना तिने हळूच माझ्या हातात एक चिठ्ठी दिली आणि कानात कुजबुजली, "हा माझा नंबर आहे, यावर रात्री मेसेज कर, मी वाट बघीन." मी हसलो आणि तिच्याकडे एक शेवटचा प्रेमाचा कटाक्ष टाकून घराबाहेर पडलो. पुण्याच्या त्या रस्त्यावर चालताना मला फक्त वहिनीचा तो स्पर्श आणि ती रात्र आठवत होती. आता पुढच्या भेटीची ओढ मनाला लागली होती. इंटरव्ह्यू संपवून मी बाहेर आलो, पण माझं मन मात्र अजूनही वहिनीच्या त्या मिठीतच अडकलेलं होतं. मनात विचार येत होता की आता सगळं सुरळीत होईल. मी अधूनमधून पुण्यात येत जाईन आणि आमचं हे गुपित असंच चालू राहील. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मी बस स्टॉपवर उभा असतानाच अचानक माझ्या मोबाईलवर वहिनीचा कॉल आला. तिचा आवाज खूप घाबरलेला होता आणि ती रडत होती. "सुशील, खूप मोठा अनर्थ झालाय रे, तू लवकर इकडे ये." ती उंडके देत बोलत होती. मी घाबरलो. "वहिनी, काय झालंय? शांत हो आणि सांग मला, दादाने काय केलं आहे का?" "नाही रे, दादाला काहीच माहीत नाही. पण मगाशी दादाच्या पॅन्टचे खिसे रिकामे करताना मला एक मेडिकल रिपोर्ट सापडला. दादाला जो मंदपणा आहे, शारीरिक त्रास होतोय ना, त्याचं खरं कारण काही वेगळंच आहे. त्या रिपोर्टमध्ये लिहिलंय की त्याला एक गंभीर अनुवांशिक आजार आहे, जो त्याच्या मेंदूवर परिणाम करतोय. पण धक्कादायक गोष्ट ही आहे की डॉक्टरांच्या मते दादा कधीच बाप होऊ शकत नव्हता. तो जन्माला आल्यापासूनच तसा आहे." हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी शून्य झालो. "वहिनी, तू काय बोलतेस? मग ती 2 मुलं कोणाची आहे?" वहिनीचा आवाज आता अजूनच थरथरू लागला. "तेच तर मला तुला खूप आधीपासून सांगायचं होतं. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मला समजलं की दादाकडून मला काहीच सुख मिळणार नाही आणि मुलंही होणार नाहीत, तेव्हा माझ्या सासूने म्हणजे तुझ्या आत्यानेच माझ्यावर दबाव टाकला होता. घराचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनीच मला एका जवळच्या नातेवाईकासोबत, म्हणजेच तुझ्याच एका चुलत भावासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं होतं. ती दोन्ही मुलं त्याचीच आहेत, दादाची नाहीत." माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. ज्या आत्यांना मी आदर्श मानलो होतो, त्यांनी स्वतःच्या सुनेसोबत एवढा मोठा खेळ खेळला होता आणि वहिनी इतके वर्ष हे गुपित आपल्या छातीशी बाळगून ठेवलं होतं. वहिनी पुढे म्हणाली, "सुशील, मला वाटलं होतं आज तुझ्याशी संबंध आल्यावर मी हे सगळं विसरून जाईन. पण तो रिपोर्ट बघितल्यावर मला जाणीव झाली की मी एक चक्रव्यूहात अडकले आहे. दादाला हे काहीच माहीत नाही. त्याला वाटतं ती त्याचीच मुलं आहेत. पण आता तो आजार बाळवलाय आणि त्याला उपचारांची गरज आहे. जर उपचार सुरू केले तर ते सत्य बाहेर येईल. मी काय करू?" या एका वळणाने आमच्या शारीरिक आकर्षणाचे रूपांतर आता एका मोठ्या कौटुंबिक संकटात झाले होते. मी ज्या वहिनीला फक्त सुखाचं साधन समजत होतो, तिचं आयुष्य किती गुंतागुंतीचं आणि वेदनादायी होतं याची मला जाणीव झाली.
आता प्रश्न फक्त आमच्या सुखाचा नव्हता, तर त्यात दोष निष्पाप मुलांच्या भविष्याचा आणि दादांच्या उरलेल्या आयुष्यांचा होता. मी तसाच बसमध्ये बसलो, पण आता मनात कामवासना नव्हती, तर एक प्रचंड अधीरपणा आणि वहिनीबद्दलची कणव होती. पुण्याच्या गर्दीत मी स्वतःला हरवल्यासारखं वाटत होतं. आता पुढे काय करायचं हे मला सुचत नव्हतं. मी परत तिच्याकडे गेलो आणि शून्य अवस्थेत सोफ्यावर बसलो आणि वहिनी समोर बसून रडत होती. तेवढ्यात घराच्या दरवाजावर जोरात थाप पडली. आम्ही दोघेही डचकलो. वहिनीने घाईघाईने आपले डोळे पुसले आणि चेहरा सावरत दरवाजा उघडला. समोर आत्या उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा करारी बाणा होता आणि हातात एक मोठी पिशवी होती. "काय ग, एवढा वेळ का लावला दरवाजा उघडायला?" आत्याने घरात प्रवेश करत विचारलं. त्यांची नजर थेट माझ्यावरती पडली. "अरे सुशील, तू कधी आलास? आणि असा गपगार का बसला आहेस?" मी अडखळत उठलो. "हो आत्या, ते इंटरव्ह्यू होता पुण्यात, म्हणून सहज इकडे आलो." माझं हृदय धडधड होता. मला भीती वाटत होती की आत्यांना आमच्या चेहऱ्यावरून काही समजलं नसेल तर ना. आत्या सोफ्यावर विसावल्या आणि वहिनीला म्हणाल्या, "नंदा, जरा पाणी आण बघू. आणि सुशीलला चहा दिलास की नाही?" वहिनीने मुठपणे किचनमध्ये गेली. आत्याने माझ्याकडे रोखून बघितलं आणि हळू आवाजात विचारलं, "काय रे, दादाला भेटला का तुला? काय म्हणतोय तो? हल्ली त्याचं वागणं फार विचित्र झालंय. काय बोलला का तुला?" मी शांत होतो. मनात वहिनीने सांगितलेल्या त्या सत्याचा किल्लोळ सुरू होता. मला आत्यांना विचारायचे होते की तुम्ही एका स्त्रीच्या आयुष्याशी असा खेळ कसा खेळू शकतात, पण शब्द फुटत नव्हते. वहिनी पाणी घेऊन आली. तिचे हात अजूनही थोडे थरथरत होते. आत्याने तिच्या हातातील पाण्याचा ग्लास घेतला आणि एक घोट घेऊन म्हणाल्या, "नंदा, मी 2-3 दिवस आजीच आले, कारण मला त्या डॉक्टराचा फोन आला होता. तो रिपोर्ट मिळाला का तुला?" वहिनीच्या हातातून चहाचा कप सुटता सुटता वाचला. घरामध्ये एक भयानक शांतता पसरली. आत्यांना सगळं माहीत होतं. त्या पुढे म्हणाल्या, "सुशील आता मोठा झालाय. त्याला आता घराच्या गोष्टी समजतात. नंदा, जे झालं ते घराची इब्रत वाचवण्यासाठी केलं होतं. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाते. दादाची तब्येत ढासळते आणि आपल्याला हे सत्य लपवून ठेवणं कठीण जाणार आहे." वहिनी रडायला लागली आणि आत्यांच्या पायाशी बसली. "आई, आता मी काय करू? सुशीलला सगळं समजलंय." त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक विनवणी होती. "सुशील, तू आमच्याच रक्तात आहेस. जे काही या घरात घडतंय त्या या उंबरठ्याच्या बाहेर जाता कामा नये. तुझ्या दादाला जर हे कळलं तर तो हे सहन करू शकणार नाही. तू वहिनीला साथ देशील असं मला वाटतंय." मी गोंधळलो होतो. एका बाजूला वहिनीसोबत घालवली ती रात्र, दुसऱ्या बाजूला आत्याने रचलेले हे षडयंत्र, आणि तिसऱ्या बाजूला बिचारा दादा, ज्याला कशाचीही कल्पना नव्हती. आत्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, "आजची रात्र तू इथेच थांब. आपल्याला मिळून काहीतरी मार्ग काढावा लागेल." त्या रात्री घरात आम्ही तिघेच होतो, पण प्रत्येकजण एका वेगळ्या वादळात अडकला होता. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि घरातल्या वातावरणात एक अनामिक भीती होती आणि तणाव भरून राहिला होता. वहिनीने सांगितलेलं ते धक्कादायक सत्य पचवत मला कठीण जात होतं. दादा बाबा होऊ शकत नाही आणि ती मुलं दुसऱ्या कोणाची तरी आहेत, हे ऐकून मी शून्य अवस्थेत माझ्या खोलीत सोफ्यावर बसलो होतो. डोळ्यासमोर फक्त वहिनीचा तो रडवलेला चेहरा आणि आत्याने रचलेले ते षडयंत्र येत होते.
मध्यरात्र उलटून गेली होती. सगळीकडे शांतता होती, पण माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तेवढ्यात माझ्या खोलीच्या दरवाजावर हलकीशी थाप पडली. मला वाटलं वहिनीच असेल, म्हणून मी उठून दरवाजा उघडला. पण समोर आत्या उभ्या होत्या. आत्यांचा तो करारी बाणा कुठेतरी हरवला होता आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्या काही न बोलता आत आल्या आणि त्यानं दरवाजा आतून लावून घेतला. मी आश्चर्यानं त्यांच्याकडे बघतच राहिलो. आत्या माझ्या जवळ आल्या आणि माझा हात हातात घेऊन मला जे काही म्हणाल्या, त्यांच्या तोंडातून हे शब्द ऐकले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या आत्यांना मी आजवर आई समान मानलं, त्यांच्या शब्दापुढे घरात कोणीच जात नसे, त्या आज माझ्यासमोर अशी मागणी करत होत्या. मला काहीच सुचेनाचं झालं. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, म्हणून राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नेमकं आत्याने मला काय सांगितलं आणि आत्या मध्यरात्री मला काय करायला लावणार आहे. वहिनीला हे सर्व माहीत झाल्यावर काय होईल हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा, कारण पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे पुढचे भाग बघायला विसरू नका. धन्यवाद.